नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खरं रिअल स्टोरी सांगतोय की माणसाकडं पैसा नसेल तर माणसाची ओळख कुठपर्यंत असते आणि पैसा असल्याच्या नंतर ओळख कुठपर्यंत असते याच्यावर आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, जर तुमच्या खिशामध्ये पैसा असेल तरच तुम्हाला नातेवाईक मित्रमंडळी हे ओळखू शकतात. कारण की मध ज्या ठिकाणी मध आहे त्याच ठिकाणी माशा बसतात, ही म्हण आहे आणि खरंच ती म्हण बरोबर आहे. तुमच्या खिशामध्ये रुपये नसू द्या आणि तुम्ही नातेवाईकांना फोन लावा, परिस्थिती तुमची बिकट असू द्या, तुम्हाला नातेवाईक काही बहाणे सांगून तुम्हाला इग्नोर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला नातेवाईक फोन करणार नाही, तुमच्यासोबत बोलणार नाही, तुमच्यापासून अंतर टाकतील. असं जे माझ्यासोबत घडलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. खरे कंडिशन म्हणजे हे कशामुळे सांगायला लागलो मी तुम्हाला, की खरंच आपल्याला जर या संकटातून निघायचं असेल, पैशाच्या अडचणीतून निघायचं असेल, तर एकमेव सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात सोपा व्यवस्था जर मला तर शेळीपालन आहे. कारण की आपल्याजवळ पैसा असेल तर आपल्याला किंमत आहे, पैसा जर नसेल तर मला एकही कवडीची किंमत नाही. कोणी 1 रुपयाला तुम्हाला ओळखणार नाही. जो तुमच्याजवळ जर भांडवल असेल तरच तुम्हाला ओळखणार, नाहीतर तुम्हाला 1 रुपयाला कोणी ओळखणार नाही. मित्रांनो, आपण आज सकाळी 2 बोकड विकली. 5-5 महिन्याची बोकड असते. 5-5 महिन्याची बोकड आपण 16,000 रुपयामध्ये विकले. म्हणजे 8,000 रुपयाला 5 महिन्यात आपल्याला एका बोकडानं 8,000 रुपये दिले. 2 बोकडानं 16,000 रुपये दिले 5 महिन्यामध्ये. 2 बोकडांना 16,000 रुपये दिले. तरी पण आपल्याकडे काही बकरं आहेत, पाटी आहेत सध्या, पण त्या सध्या विकायच्या नाही आपल्याला. बोकड पण आहेत आपल्याकडं सध्या. 2 बोकड आहे, मोठा सोन्या धरून 3 बोकड आहेत आणि पाठी जवळपास 3 आणि 2 5 पाटी आहेत. अशा आपल्याकडं आहेत अवेलेबल, पण ते आपल्याला सध्या विकायचे नाही. मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एकच, तुम्ही एक जरी शेळी सांभाळली तरी पण ते तुम्हाला 6 महिन्याला 20,000 रुपये कमवून देणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये तुम्ही 40,000 ते 50,000 रुपये एका शेळीपासून कमवू शकता. काय घ्यायचं? 40,000 ते 50,000 रुपये तुम्हाला एक शेळी इन्कम देऊ शकते. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की व्हिडिओ फेक असतात, काही खऱ्या गोष्टी नाही. हे जे यूट्यूबर सांगतात बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. सांगणारे जे काही खोटं सांगतात ते सांगतात, पण आपल्या व्हिडिओमध्ये जे रिअल आहे ते रिअल आहे. खोटं सांगून तुमच्याकडून मला काही पैसे घ्यायचे नाही. की तुम्ही मला 100-200 रुपये व्हिडिओ बघण्यासाठी मला पाठवताय म्हणून असं नाही. पटलं तर करायचं शेळीपालन, नाही पटलं तर नाही करायचं. व्हिडिओ आवडला तर बघायचा, नाही आवडला तर राहिलं. आपलं साध्या सरळ विषयावरती विषय असतो. साध्या सरळ म्हणजे बोलणं, जे मराठी भाषेमध्ये आपण शेतकरी आहोत, मी शेतकरी आहे, शेळीपालक आहे आणि मी शेतकऱ्यांसाठी चांगलं मार्गदर्शन करत असतो. शेळीपालन म्हणजे एक जर शेळी घेतली तर एका शेळीपासून तुम्ही 20-25 हजार रुपये, एका शेळीपासून 25,000 रुपये तर सहज तुम्ही 6 महिन्याला, म्हणजे वार्षिक 50,000 रुपये एका शेळीपासून. वार्षिक म्हणलं तर कसं बरं का, त्याच्यामध्ये पण फरक वाटतो. तर आपली शेळी ही 5.5 महिन्याला येते, तर सरासरी 5.5 महिन्याला वेल्याच्या नंतर 1.5 महिना हा खाली राहते शेळी आणि 1.5 महिन्याच्या नंतर काही 2 महिन्याला लागतात, काही 1.5 महिन्याला लागतात. सरासरी 7 महिने धरा, 7 2 14 महिन्याचा कालावधी हा 2 वेळेस वेण्याचा 15 धरा, 15-16 धरा, आपल्याला काय धरायला पैसे लागत. तर असं जर केलं तर तुम्ही
सरासरी एक जरी शेळी सांभाळी माग तरी पण भरपूर झालं. खरं सांगायचं म्हणजे कसं आहे, आज माझ्याकडं पैशाचं काम पडलं तर मी बोकडाला कानाला धरू शकतो आणि व्यापाऱ्याला दाखवू शकतो. आमच्या गावामध्ये व्यापारी रोज, रामनगरचा व्यापारी, जालन्याचे व्यापारी, वेगवेगळे व्यापारी येतात बोकडं बघण्यासाठी. आपल्याला काही फोन करायची गरज नाही त्यांना. जर आपल्याला इमर्जन्सी काम पडत तर आपण फोन पण लावू शकतो. फोन लावल्याच्या नंतर येतात आणि बघून घेऊन जातात. खरं सांगायचं म्हणजे शेळी पालन हे एक गरीब शेतकऱ्याचं ATM आहे. आज तुम्हाला ATMमधून पैसे काढायचे म्हणलं तुम्हाला एखाद्या सिटीमध्ये जावं लागतं. रामनगर, आता आमच्या जवळ जसं 13 किलोमीटरमध्ये अंतरावर रामनगर आहे, तर ATM तिथं आहे, आमच्या गावामध्ये नाही. तर आपल्याला जर पैसे काढायचे म्हणलं तर आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. पण तसा विषय इथं नाही. इथं आपण ताबडतोब व्यापाऱ्याला फोन लावला, व्यापाऱ्याने घेतलं 500 रुपये कमी, चल घेऊन जा. नगद पैसा घ्यायचा आणि आपलं काम दाखायचं. कोणाला हाजी करायचं काम नाही, कोणत्या नातेवाईकाला फोन लावायचं काम नाही, कोणत्या मित्राला फोन लावायचं काम नाही. सरळ 500 रुपयांना कमी जाऊ द्या. आणि तुमचं जर भांडवल असेल ना, तर तुम्हाला कोणाला जरी फोन लावला तुम्हाला 1 मिनिटात तुमचं काम होऊ शकतं. तर त्यांना माहीत असतं की याच्याकडं शेळ्या आहेत आणि शेळी बोकड विकून आपले उद्या पैसे देणार आहे. तुमच्याकडं जर धर नसेल, तुमच्याकडे काही द्यायसारखं नसेल, तर तुम्हाला 1ही रुपयाला कोणी ओळखणार नाही, मित्र नाही, नातेवाईक नाही, कोणीच नाही. कारण की हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे पहिला, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि तोच अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काहीतरी आपल्याजवळ असल्याशिवाय लोक आपल्याला ओळखत नाही. तुमच्याजवळ काहीच नसेल आणि तुम्ही अडचणीत असाल तर तुमच्या जवळून सुद्धा कोणी जाणार नाही. जवळून नातेवाईक नाही जाणार, मित्रमंडळी नाही जाणार, ते लांबून जातील आणि तुम्हाला कॉलसुद्धा करणार नाही. कॉल कधी करणार? ज्यावेळेस त्यांना जर दुसरं काम असेल, दुसरं कोणाला नंबर घ्यायचा असेल, त्यावेळेस तुम्हाला कॉल येईल. असं विनाकारण कॉल करणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, शेळी पालन करा. 1, 2, 3 ज्या शेळ्या तुम्हाला ॲडजस्ट होत्या, तुमची परिस्थिती जर बिकट असेल आणि त्या परिस्थितीतून जर बाहेर निघायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणलं तर शेळी पालन. एवढं नक्की तुम्ही या गरीब भावाचं एक वेळेस ऐकून बघा. एक जर शेळी सुरू केली ना तुम्ही, एक शेळी आणून शेळी पालन, तर 5 वर्षामध्ये एका शेळीच्या तुम्ही 50 शेळ्या करू शकता 5 वर्षामध्ये. तर ते कसं करायचं, स्टेप बाय स्टेप करायचं, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तर चला मित्रांनो, खरंच तुम्हाला जर परिस्थितीमधून बाहेर जायचं असेल तर नक्की शेळी पालन करा आणि बघा तुमचा अनुभव तुम्हाला कसा वाटतोय नक्कीच. तर चला मित्रांनो, थांबूया इथंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असेल नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.